मी सध्या जिल्हा परिषद शिक्षक प्रशिक्षणार्थी म्हणून घेतलेला आहे मला, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून. तर आम्हाला 16 ऑगस्ट 2024 रोजी रुजू करण्यात आलेलं आहे. परंतु आमचं 1च महिन्याचं पेमेंट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता 4 महिने आमचा कार्यकाल होत आलेला आहे, परंतु आमचं पेमेंट अजून पडलेलं नाही. आणि सर्व जे सुशिक्षित बेकार आहेत ते ह्याच्यामध्ये रुजू झालेले असून त्यांचा सर्व त्या 10,000वरतीच चालत आहे घरभार. ह्याच्यामध्ये काही जण लहान मुलांचे पण म्हणजे प्रशिक्षणार्थी म्हणून लागलेले आहेत, जे की ते सुशिक्षित बेकार होते. तर शासनाकडे आमची एवढीच अपेक्षा आहे की आमचं पेमेंट जे आहे ते लवकरात लवकर त्यांनी आम्हाला देण्यात यावं. आम्ही ऑगस्ट महिन्यापासून रुजू झालो. हा आमचा 5वा महिना चालू आहे, म्हणजे 5 महिने झाले, 4.5 महिने झाले. आम्हाला 1 महिना राहिलेला आहे. आता आम्हाला प्रश्न मोठा पडलेला आहे की 6 महिन्यानंतर आम्ही काय करायचं. या प्रश्नावर त्यांनी विचार करावा आणि 6 महिन्याचं त्यांनी 11 महिने आम्हाला करून द्यावं, एवढी मागणी आहे. आम्ही युवा मुख्यमंत्री योजनेतून शिक्षक या पदावर कार्यरत आहे इथं धाराशिवमध्येच. गेली 3-4 महिने झाला आम्ही काम करतो, पण आम्हाला 1.5 महिन्याचाच पगार मिळाला आहे. शासनाने जी पगार दिली ती थोडी आहे, पण ती तरी वेळेवर द्यावी अशी आशा आहे आमची. आणि आमच्या आशाच्या पल्लवीत केल्यात की रोजगार देऊन त्या तशाच पुढं कायम राहाव्यात, म्हणजे आमचा कार्यकाल वाढवावा एवढीच अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.